नमस्कार मंडळी. तुमची जमीन सरकारी कब्जात आहे का? किंवा असं झालंय का की चुकून सरकारी जमिनीवर बांधकाम केलंय आणि आता नोटीस आलीये, भीती वाटते की सरकार कधी हटवेल? तर मग घाबरू नका. आजच्या भागात आपण याच विषयावर बोलणार आहोत. सरकारी जमिनीवरचा अनधिकृत कब्जा म्हणजे नेमकं काय, सारांश हद्दपारीची प्रक्रिया कशी चालते आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? ही सगळी माहिती आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या आधारे समजून घेणार आहोत. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण अतिक्रमणाची कारवाई कशी होते याची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. चला अगदी मुळापासून सुरुवात करूया. अनधिकृत कब्जा किंवा अतिक्रमण म्हणजे नेमकं काय? एखादं सोपं उदाहरण देऊन सांगाल का? हो, नक्कीच. अतिक्रमण हा शब्द आपण खूप सहज वापरतो, पण कायद्यानुसार त्याचा अर्थ खूप स्पष्ट आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे 1966ची. त्यातलं कलम 50 सरळ सांगतं, कोणतीही सरकारी मालकीची जमीन म्हणजे गायरान, वनजमीन, रस्त्याच्या कडेची जागा. अगदी बरोबर. गायरान, नदीकाठची जागा, गावठाण यावर कोणत्याही अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय तुम्ही ताबा मिळवला, तिथे राहणं, शेती करणं किंवा कोणत्याही प्रकारचं बांधकाम करणं म्हणजे अतिक्रमण. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने सरकारी गायरान जमिनीवर झोपडी बांधली किंवा शेती करायला सुरुवात केली तर तो अनधिकृत कब्जा ठरतो. अच्छा, म्हणजे परवानगी हाच कळीचा मुद्दा आहे. पण याचे काही प्रकार पण असतात का? म्हणजे समजा तात्पुरता तंबू लावला आणि पक्कं घर बांधलं, यात कायदा काही फरक करतो का? हो, नक्कीच. कायदा यात फरक करतो. सर्वसाधारणपणे याचे 3 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे तात्पुरतं अतिक्रमण, जसं की कोणी तंबू लावला किंवा हातगाडी लावली. दुसरं म्हणजे कायमस्वरूपी, म्हणजे पक्कं घर बांधणं, शेती करणं. आणि तिसरं म्हणजे व्यावसायिक, म्हणजे दुकान थाटलं किंवा हॉटेल सुरू केलं. या प्रत्येक प्रकारची गंभीरता वेगळी असते आणि कारवाईची तीव्रताही बदलते. पण मूळ तत्व एकच आहे. या सगळ्यामुळे सार्वजनिक हिताला बाधा येते, म्हणून कायदा ते काढण्याची परवानगी देतो. ठीक आहे, म्हणजे जर कोणी असा कब्जा केला तर सरकार काय कारवाई करतं? ही सारांश हद्दपारी म्हणजे काय भानगड आहे? हा शब्दच खूप भीतीदायक वाटतो. बरोबर पकडलत. सारांश हद्दपारी किंवा समरी एविक्शन हे जिल्हाधिकाऱ्यांना कलम 53 अंतर्गत मिळालेले विशेष अधिकार आहेत. सारांश या शब्दाचा अर्थच आहे की नेहमीच्या कोर्ट कचेरीच्या किचकट आणि वेळखाऊ प्रक्रियेला फाटा देणं. अच्छा. आणि प्रशासकीय स्तरावरच जलद गतीने अतिक्रमण काढण्याची कारवाई करणं, सरकारी जमीन लवकर मोकळी करणे, हा याचा मुख्य उद्देश आहे. पण अशा जलद प्रक्रियेत एखाद्यावर अन्याय होण्याची शक्यता नाही का? म्हणजे प्रशासनाने ठरवलं आणि थेट कारवाई केली असं होऊ शकतं. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि इथेच कायद्याचं सौंदर्य दिसतं. क्विक फॅक्ट सांगतो. 1971 साली कायद्यात एक खूप महत्त्वाची सुधारणा झाली. कलम 53 मध्ये पोट कलम 1 जोडण्यात आलं. माझ्या अनुभवातून सांगतो, ही एक छोटी सुधारणा वाटत असली तरी तिने नैसर्गिक न्यायाचं तत्वच प्रस्थापित केलं. म्हणजे काय झालं नेमकं? या सुधारणेनुसार अतिक्रमण हटवण्याची कोणतीही कारवाई करण्यापूर्वी अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याची संधी देणं बंधनकारक झालं. म्हणजे रीतसर नोटीस देऊन सुनावणी घेणं. त्यामुळे कारवाई सारांश म्हणजे जलद असली तरी ती एकतर्फी किंवा मनमानी असू शकत नाही. वा, ही माहिती खूपच दिलासादायक आहे. पण हे एका मोठ्या गैरसमजाकडे आपल्याला घेऊन जातं. एक मोठा गैरसमज आहे की सरकारी जमिनीवर खूप वर्ष राहिल्यावर ती आपोआप आपल्या नावावर होते. यात किती तथ्य आहे? हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. सरकारी जमिनीवर तुम्ही कितीही काळ, अगदी पिढ्यानपिढ्या कब्जा करून राहिलात तरी त्यावर मालकी हक्क मिळत नाही. हे स्पष्ट लक्षात ठेवलं पाहिजे. अजिबात नाही. अजिबात नाही. हो, काही विशिष्ट परिस्थितीत सरकार तो कब्जा नियमित करू शकते, पण तो तुमचा हक्क नसतो, तो सरकारचा निर्णय असतो. म्हणजे मालकी हक्काचा दावा तर सोडाच, उलट कारवाईला सामोरं जावं लागणार. मग दंडाबद्दल काय? तुम्ही म्हणाला होतात, नक्की किती दंड लागतो आणि तुरुंगात जायची वेळ येऊ शकते का? हो, नक्कीच. 2017च्या सुधारणेनुसार दंड वाढवला आहे. कलम 50 नुसार आता कमीत कमी 1000 ते 2000 रुपये दंड होऊ शकतो. आणि या व्यतिरिक्त कलम 53 नुसार जमिनीच्या महसुलाच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून आकारली जाऊ शकते. बापरे. आणि जर दंडाची रक्कम भरली नाही तर कलम 50 नुसार 30 दिवसांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो किंवा संपत्ती जप्त केली जाऊ शकते. तुमच्या गावात अशी अतिक्रमणाची प्रकरणं आहेत का?
कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती महत्त्वाची वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका. अशीच कायदेशीर माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हे कायदे खूप कडक वाटतात. समजा एखाद्या गरीब कुटुंबाने गरजेपोटी डोक्यावर छप्पर म्हणून घर बांधलं असेल तर त्यांना काही सवलत मिळते का? कब्जा कायदेशीर करण्याचा काही मार्ग आहे का? हो, नक्कीच मार्ग आहे. कायदा कठोर असला तरी तो निर्दयी नाही. इथेच कलम 51 आणि 55 मदतीला येतात. या कलमानुसार काही विशिष्ट परिस्थितीत विशेषतः गरीब कुटुंबांसाठी अतिक्रमण नियमित करण्याची तरतूद आहे. अच्छा, म्हणजे रेग्युलराईज करता येतं. अगदी. यासाठी तहसीलदाराकडे अर्ज करावा लागतो आणि जमिनीच्या वार्षिक कराच्या काही पटींपर्यंत किंमत भरावी लागते. उदाहरणार्थ, समजा एका शेतकऱ्याने 10 वर्षांपूर्वी सरकारी जमिनीवर घर बांधलंय, तर तो अर्ज करून दंड आणि किंमत भरून ते नियमित करून घेऊ शकतो. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. आता आपल्या एका दर्शकाने जळगावहून रमेशजींनी विचारलंय की ही कारवाई नेमकी कशी होते. तुम्ही आम्हाला सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने सांगू शकाल का? हो, नक्कीच. चला स्टेप बाय स्टेप बघूया. पायरी 1, तक्रार किंवा पाहणी. म्हणजे तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास अतिक्रमण येतं. पायरी 2, नोटीस बजावणे. कलम 54 नुसार अतिक्रमण करणाऱ्याला 15 ते 30 दिवसांची नोटीस दिली जाते. पायरी 3, सुनावणी घेणे. ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. कलम 58 नुसार संबंधितांना बोलवून त्यांची बाजू ऐकून घेतली जाते. हा तुमचा हक्क आहे. पायरी 4, निर्णय देणे. सुनावणीनंतर जिल्हाधिकारी दंड, हद्दपारी किंवा नियमितीकरणाचा आदेश देतात. आणि पायरी 5, अपील करणे. जर तुम्हाला निर्णय मान्य नसेल तर तुम्ही कलम 57 नुसार विभागीय आयुक्तांकडे अपील करू शकता. ही प्रक्रिया तर खूपच स्पष्ट झाली. पण इथे भीती आहे की अधिकारी कधी बुलडोझर घेऊन येतात आणि बांधकाम पाडतात. सरकारी काम आणि 6 महिने थांब असं म्हणतात, पण इथे कारवाई इतकी जलद होते का? नाही, हाही एक गैरसमज आहे. कायदा असं काहीही करायला परवानगी देत नाही. मी आधी सांगितल्याप्रमाणे कलम 53(1)(अ) आणि न्यायालयाचे निर्णय यानुसार कोणतीही कारवाई करण्यापूर्वी नोटीस देणे आणि सुनावणी घेणे बंधनकारक आहे. म्हणजे थेट कारवाई होत नाही? अजिबात नाही. नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचं पालन झालंच पाहिजे. जर प्रशासनाने या प्रक्रियेचं पालन केलं नाही तर ती कारवाईच बेकायदेशीर ठरते. वाह, भारी माहिती दिलीत. आपण कलम 50 ते 60 बद्दल बोललो, पण यासोबत कलम 242चा पण उल्लेख येतो. ते कलम काय आहे? कलम 242 हे पण चुकीच्या पद्धतीने जमिनीच्या ताब्यात असलेल्या व्यक्तीला काढण्याबद्दलच आहे. या जिल्हाधिकारी सारांश चौकशी करून वॉरंट जारी करू शकतात. मग फरक काय आहे? फरक असा की याचा वापर विशिष्ट प्रकरणांमध्ये केला जातो. जसं की कुणी सरकारी जागेवर अचानक दुकान थाटलं असेल, जिथे अतिक्रमण जुनं आहे आणि लोक राहत आहेत, तिथे सहसा कलम 53चीच प्रक्रिया वापरली जाते. ही स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला उपयोगी वाटली का? तुमच्या मित्रांसोबत, विशेषतः गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. आता आपले बहुतांश प्रेक्षक शेतकरी आहेत. त्यांना अशा कायदेशीर त्रासांपासून वाचण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? 2 महत्त्वाचे सल्ले देईन. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा, कोणतीही जमीन वापरण्यापूर्वी तिचा 7/12 उतारा तपासा. म्हणजे ती सरकारी नाही याची खात्री करायची. बरोबर. त्यावर सरकार किंवा गायरान असा उल्लेख नाही ना, हे नक्की पहा. आणि क्विक फॅक्ट 2, आता डिजिटल 7/12मुळे हे ऑनलाईन तपासणं खूप सोपं झालंय. आणि दुसरा सल्ला, जर तुम्हाला सरकारकडून नोटीस आली तर तिला अजिबात घाबरू नका किंवा दुर्लक्ष करू नका. वेळेत उत्तर द्या आणि सुनावणीला हजर राहा. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. कायद्याचं पालन केल्याने किंवा कायद्याचा योग्य वापर केल्याने कुणाचा फायदा झाल्याचं एखादं उदाहरण सांगू शकाल का? हो, एक किस्सा पाहूया. एका प्रकरणात प्रशासनाने सुनावणी न घेता एका व्यक्तीला हद्दपारीचा आदेश दिला होता. अच्छा. ती व्यक्ती मुंबई उच्च न्यायालयात गेली. न्यायालयाने कलम 53(1)चा आधार घेतला आणि स्पष्ट सांगितलं की नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचं पालन झालेलं नाही, त्यामुळे हा आदेश टिकू शकत नाही आणि तो आदेश रद्द केला. अरे वा. यावरून दिसतं की कायद्याने दिलेल्या सुनावणीच्या हक्काचा वापर केल्यामुळे त्या व्यक्तीला किती मोठा दिलासा मिळाला. कायदा कसा सामान्य माणसाच्या बाजूने उभा राहतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. वा, भारी माहिती दिलेत. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. तर मंडळी, आज आपण पाहिलं की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 50 ते 60 आणि 242 नुसार अतिक्रमण म्हणजे काय, सारांश, हद्दपारीची प्रक्रिया, दंड आणि नियमितीकरणाचे पर्याय काय आहेत. अगदी.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि योजना आणते, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. हे कायदे दमण्यासाठी नाहीत तर विकासासाठी आहेत. जागरूक रहा, कायद्याचं पालन करा. आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया, लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.